उत्पत्ती प्रकरण 22. इसहाकाचे अर्पण करण्यास अब्राहमाला आज्ञा. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहमास कसोटीस लाविले. त्याने अब्राहमा अशी हाक मारिली, तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले, आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. 3 दिवशी अब्राहमाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा अब्राहमाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेविली, आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला, आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. तेव्हा अब्राहमाने तेथे वेदी उभारली, तिजवर लाकडे रचिली, आणि आपला पुत्र इसहाक यास बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेविले. मग अब्राहमाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्राहमा, अब्राहमा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. तेव्हा अब्राहमाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्राहमाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला, आणि अब्राहमाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे यिरे, म्हणजे परमेश्वर पाहून देईल, असे ठेविले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहमाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले, आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्र तीरींच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. मग अब्राहम आपल्या सेवकांकडे परत आला, आणि ते उठून त्याचबरोबर बैरशेबा येथे गेले, आणि अब्राहम बैरशेबा येथे राहिला. नाहोराचे वंशज. या गोष्टी घडल्यानंतर कोणी अब्राहमास सांगितले, पहा, तुझा भाऊ नाहोर याजपासून मिल्केलाही पुत्रसंतती झाली आहे. ऊस हा त्याचा ज्येष्ठ पुत्र, त्याचा भाऊ बूज व अरामाचा पूर्वज कमुवेल, आणि केसद, हजो, पिल्दाश, इदलाप व बथुवेल. बथुवेलास रिबका झाली. अब्राहमाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला हे 8 मुलगे झाले, आणि त्याची उपपत्नी रेउमा, हिलाही तेबाह, गहाम, तहश व माका हे झाले.